सोलापूरमधल्या होनमुर्गी गावामधल्या कादरी कुटुंबाची व्यथा जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सीना नदीला आलेल्या महापुरानं अनेकांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे। खरं तर अनेकांच्या घरात महापुराचं पाणी शिरलं आणि त्यानंतर घरांची अवस्था आहे। मी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या होनमुर्गी गावात आहे। खरं तर हा जो चिखल दिसतोय हा लोकांच्या स्वप्नांचा चिखल आहे, कारण अनेक वर्ष ज्यांनी पै करून घर जमा केलं, घर बांधलं आणि त्यांच्या घरांची ही अवस्था बघताय। साफ 5-6 दिवस झालं साहेब, ते रमलेच हवं आम्ही काय राहिलं नाही, उद्ध्वस्त झालं साहेब सगळंच। सगळं गावाकडे पाठवून दिलं साहेब आम्ही, कायच राहिलं नाही। सगळ्याच्या अवघड तेच परिस्थिती साहेब, आमच्या एकट्याचं नाही सगळ्याच झालं ते साहेब। इथं किती इथं ह्या राऊंडात सापडलेले सगळं साफ झाले, सगळं कोणचं राहिलं नाही शिल्लक। शेती वगैरे शेती आहे साहेब खाली, तिथं ते बी पाणी आले नदीच्या। काय होतं पीक? ऊस आहे सगळं साहेब, सगळं ऊस सगळं वाड्यात तोडून गेले, सगळं मोकळं झालं सगळं साहेब। असं म्हणतात ऊसाला पाणी जितकं चांगलं असेल तितकं चांगलं असतं। नाही, वरचे वाडे तुटून गेल्यानंतर काय राहते साहेब, काय राहत नाही ते साहेब। वाडे सगळं तुटून गेले साहेब, सगळं पूर्ण सगळ्याच वाटून झालं साहेब, काय राहिलं नाही साहेब। इथं लेकरं बाळ आमच्या घरातच नाही, आता सगळे आम्ही मोठे किती तेवढं राहिलो, सगळे लेकरं बाळाला पाठवून दिलो। आता ह्यांचे बी आता आले ते, हे बी पाठवून देणार आहे। आता पुन्हा पाणी आल्यानंतर कुठं जाऊन कुठं राहायचं सांगा साहेब। हमना जागे की जरूरत है, तुम्हें दी कहाँ भी तुम्हारे देश मेहनत कर खाती सच हमना कहाँ भी जगह दे, का आधा घंटा की देते नहीं जगह दे, हमना कहाँ भी जा रहे। तो हर साल ऐसा होने लगा तो बच्चे कच्चे कहाँ लेके जाना, हमें किसके आश्रय रहना। एक दिवस बघते, 2 दिवस बघते तो साहेब, दुसरे कोणी रोड किती दिवस ठेवून देणार। कितने दिन लोगेंगे लोग, कितने लोग संभालेंगे कितने दिन तक? कत्ते तो दूसरा कत्ते दिन रहने का शर्म आती है हमना। कौन बैग नाटक जाना लेकर आना गोद में बच्चा खिलाने का। कॅमेरा पर्सन युक्तादिसा, आफताब शेख, एबीपी माझा, होनमुर्गी, दक्षिण सोलापूर। सीना नदीने जो या महापुराचा वेढा दिला त्यामुळे अनेक गावं गिळंकृत केली आहेत। तिकडे